प्रेक्षक हो, संघटनेसमोरची आव्हानं काय हा प्रश्न मी शरद पाटील साहेबांना विचारला आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि वास्तववादी त्यांची मतं त्यांनी इथे मांडलेली आपण बघितली की खरी गोष्ट आहे. वाढवण आल्यानंतर इथला निसर्ग डोंगर हे खरंच संपून चाललं आहे आणि आमची जी संस्कृती आहे किंवा आमचं जे जगणं आहे ते जल जंगल आणि जमीन ह्या तीन गोष्टींवर आधारित आहे आणि तेच मुळात त्याच्यावरच या विकासाच्या नावाने घाव घातला जातो आणि हा विकास येणाऱ्या काळामधील इथल्या स्थानिकांना, भूमिपुत्रांना, आदिवासींना हा गिळंकृत करून टाकणारा आहे आणि आदिवासी येणाऱ्या 10 वर्षानंतर कुठे असेल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याकरता येणाऱ्या काळामध्ये संघटनेने काम केलं पाहिजे. आपल्यासारख्या सामाजिक चळवळी जगल्या पाहिजेत, त्या पुढे गेल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता अतिशय प्रामाणिकपणे आणि परखडपणे त्यांनी आपल्याला सांगितलं की विवेक भाऊंनंतर कोण. पाटील साहेब, आपल्याला सांगायला मला एक आनंद वाटेल की गेले 1 वर्ष मागच्या सप्टेंबर 2024 पासून तर आतापर्यंत विवेक भाऊंनी बाहेर जाणं बंद केलं आहे. जाहीर कार्यक्रम सभा यांना जाणं बंद केलं आहे आणि उसगावला दर आठवड्याला आमच्याकडं 50 ते 100 तरुणांची बॅच अशा बॅच करून वेगवेगळ्या स्तरावर तरुणांना प्रशिक्षण देणं. आणि तुम्ही खूप महत्त्वाचा एक मुद्दा सांगितला की एक तर आता तात्काळ असणारे प्रश्न आणि 10 वर्षानंतर भेडसावणारे प्रश्न याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने भाऊ विचार करून आणि नवीन कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याच्या करता अविरतपणे म्हणजे सप्टेंबर 2024 पासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आपण जे सांगितलं ते वास्तव आहे की अशा पद्धतीच्या जर चळवळी जिवंत राहायच्या असतील तर प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते उभे राहिले पाहिजेत. तरुणांनी विशेषतः त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. सामाजिक बांधिलकी नावाची एक काहीतरी गोष्ट आहे जी तुम्ही जोपासली. तुम्ही पत्रकारितेकडे व्यवसाय म्हणून बघितलं नाही, एक सामाजिक बांधिलकी, समाज परिवर्तन घडवण्याच्या करता पत्रकारितेकडे बघितलं. तसं समाजातल्या तरुणांनी सुद्धा समाज वाचवायचा असेल तर या अशा चळवळींमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्या जिवंत ठेवल्या पाहिजेत. अतिशय चांगलं असं मार्गदर्शन आणि वास्तव तुम्ही लोकांच्या समोर आणलं आहे, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. तुम्ही गेली अनेक वर्ष संघटनेला जवळून पाहता. पूर्वीच्या संघटनेमध्ये आणि आत्ताच्या संघटनेमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आणि अनेक संघर्ष तुम्ही बघितलेले आहेत, त्याच्यातला तुम्हाला भावलेला संघर्ष कुठला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर खरं देतो की संघटनेमध्ये बदल काय. पूर्वीची संघटना आणि आत्ताची संघटना याच्यामध्ये आता जमीन आसमानचा फरक आम्हाला वाटायला लागला आहे. श्रमजीवी संघटनेचे प्रेमी म्हणून आता आम्हाला असं वाटायला लागलं की संघटनेला सरकार गृहीत धरत आहे. पूर्वी संघटनेला अधिकारी घाबरायचे, सरकार घाबरायचं. म्हणजे विवेक पंडित यांचं आंदोलन सांगितलं की खालपासून वरपर्यंत त्याची दखल घेतली जायची. जे आम्ही बघितलंय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना किंवा गृहमंत्री गोपीनाथ मुंडे असताना त्या काळामध्ये श्रमजीवी संघटनेचं आंदोलन म्हणजे सगळ्यांची पाचावर धारण बसायची. ते प्रश्न सुटले जायचे, GR निघायचे, न्याय मिळायचा. म्हणजे वेट बिगारीसारखा कायदा घडवून आणणं, प्रस्थापितांच्या विरोधात लढा उभारणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळवणं ही खूप छोटी गोष्ट नाही आहे. ते विवेक पंडित आणि विद्युलता पंडितांनी करून दाखवलं. म्हणजे अगदी मी तुम्हाला 2020 पर्यंतचा काळ सांगेन. संघटनेची एक वेगळी दहशत होती, आदरयुक्त भीती होती, न्याय मिळेल याची खात्री होती. आत्ता थोडंसं काही झालं माहिती का,
म्हणजे स्पष्टच बोलायचं झालं तर हे सरकार जे आहे ते गृहीत धरायला लागले, संघटना आपलीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी ठाण्याचं आता आंदोलन बघितलं. ठाण्याच्या आंदोलनामध्ये काही आश्वासनं तिथल्या मंत्र्यांनी येऊन दिली होती, नाही पाळली आश्वासनं. नाही पाडली. काय सांग, मी त्याच्यावर जर फॉलोअप केला, पाठपुरावा केला की काय झालं म्हणजे आता निवडणुका आहेत, आता काही आचारसंहिता आहे. विजय भाऊ, एक साधा प्रश्न आहे, विवेक भाऊ पंडितांचं आंदोलन आत्मक्लेश आंदोलन का होतं, तर ते या प्रश्नांसाठी होतं. त्या प्रश्नांचा आणि आचारसंहितेचा संबंध काही असू शकत नाही. जवळपास पण नाही. निवडणुकांचा काही संबंध आहे का? नाही आहे. नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्याचा संबंध माझ्या जव्हार मोखाड्यातल्या आदिवासींशी काय आहे का? आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याचा संबंध आमच्या नाशिक जिल्ह्यातील कातकरी समाजावर जो अन्याय होतो त्याच्याशी काय आहे का? पण त्या प्रश्नांवर निर्णय घ्यायला, विचार करायला आज सरकारकडे वेळ नाही, अशातला भाग नाही आहे. पण ते गृहीत धरतायत. म्हणजे आम्ही वन हक्क कायद्यासाठी ज्या लढाया लढल्या तो मंजूर करून घेतला, आता वनपट्टे देण्यासाठी इथल्या कलेक्टरला वेळ नाही आहे. शासनाचे GR निघतात, शासनाचे आदेश निघतात आणि इथला अधिकारी तहसीलदारही इथला ऐकत नाही आहे. ही परिस्थिती गेल्या 3-4 वर्षात आम्ही पाहतोय आणि तेव्हा खंत होते. म्हणजे जलजीवन मिशन ही जी योजना आहे, म्हणजे पहिल्यांदा देशभरामध्ये पहिलं आंदोलन झालं ते पालघरमध्ये झालं आणि ते विवेक भाऊंनी केलं. त्याची दखल पूर्ण देशभर घेतली गेली की जलजीवन योजना, हर घर नल से जल, नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांची ही योजना देशभरात राबवली गेली. देशभरात ती फेल गेली. पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठेच आवाज नाही उठवला, तो आवाज पालघरमध्ये उठला. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आंदोलन झालं, निर्णायक आंदोलन झालं, चांगल्या प्रकारे उठाव झाला. मी स्वतंत्र भारतामध्ये राहतोय, स्वातंत्र्यामध्ये 77 वर्ष झालेली आहेत आणि 77 वर्षामध्ये मला शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. शुद्ध पाणी सोडा, पाणीच प्यायला मिळत नाहीये. म्हणजे माझी घरातली महिला रोजंदारीवर गेली तर त्या 300-400 रुपये मिळाले तर त्याच्यामध्ये ते घर चालवेल, तर तो वेळ ती पाणी आणायला घालते. 3 किलोमीटरवरून पाणी आणायला लागतं. ते पण पाणी सकाळी पहाटे जावं लागतं, अगदी झऱ्यातून त्या खड्डे खोदून त्याच्यातून पाणी आणावं लागतं. ही एवढी भीषण परिस्थिती असताना आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असताना आणि आम्ही एवढं मोठं आंदोलन उभारलं असताना पालघर जिल्ह्याला 992 कोटी आले होते. म्हणजे 1000 कोटी रुपये हे लुटले गेले. एकही योजना यशस्वी नाही आहे, एकही योजना सुरू नाही आहे आणि आमच्या आंदोलनाची दखल सरकार घेत नाही आहे. श्रमजीवी संघटनेने उभारलेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही झालं नाही, ही जी चर्चा होते ही काळिंडाला भिडते. इथे श्रमजीवी संघटनेचे प्रेमी आहेत, श्रमजीवी संघटनेला मानणारा जो वर्ग आहे तो अस्वस्थ होतोय, तो उद्विग्न होतोय. त्याला वाटतं अरे काय हा काय प्रकार आहे. संघटनेचा दरारा, संघटनेची दहशत जी 2020 पर्यंत आम्ही अनुभवली ती आता आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण काय, त्याची उत्तरं शोधली पाहिजेत. आत्ताचे लढे हे निर्णायक झाले पाहिजेत. ज्या पण प्रश्नांवर आम्ही लढा उभारू तो प्रश्न सुटेल इथपर्यंत आम्ही नेऊन पोहोचवला पाहिजे, जे आधी 2020 पर्यंत घडलंय. की श्रमजीवीने हातात घेतलेला निर्णय, त्याचे GR बदललेत, निर्णय मोठमोठे झालेत, मुख्यमंत्र्यांची दखल घ्यावी लागले. आत्ता अशी काय परिस्थिती झाली की आचारसंहिता आहे, निवडणुका आहे आणि म्हणून निर्णय घेतले जात नाहीत आणि शासनाचे निर्णय खालचे अधिकारी राबवत नाही आहेत. म्हणजे मुख्यमंत्री सांगतात हे झालं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचं खालचा अधिकारी ऐकत नाहीये. त्या अधिकारी मोठा, तहसीलदार मोठा की मुख्यमंत्री मोठा, हे विचारण्याची आता वेळ आलेली आहे आपल्याला. ही परिस्थिती का निर्माण झाली हे इतर कुठलीही संघटना विचारू शकत नाही, आमच्यासारखे लोक विचारू शकत नाही, इथले लोकप्रतिनिधी विचारू शकत नाही. ते फक्त आणि फक्त श्रमजीवी संघटनाच विचारू शकते आणि तीच निर्णायक लढे देऊ शकते. तो जो आम्हाला बदल दिसतोय निर्णायक क्षणापर्यंत यायचा. आम्ही हा हातात प्रश्न घेतला म्हणजे ज्यावेळेस श्रमजीवी संघटना सुरू झाली आणि वेठबिगार कायदा
एक विवेक पंडित आणि त्यांच्याबरोबर असणारे 8-10 आदिवासी मजूरकर मजूरकर हो हो मजूरकरांचा आवाज उठवायचा आहे. म्हणजे ज्याला बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, ज्याचा कुठलाही आवाज नाही आहे, त्या लोकांना घेऊन क्रांती करायची आहे प्रस्थापितांविरुद्ध. म्हणजे आसपासही नाही आहे त्यावेळेस विवेक पंडित हे आसपासही नाही आहेत या लोकांच्या प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं धाडसही करू शकणार नाही कोणी. तिथे त्यांनी तो लढा उभारला आणि निर्णायक स्टेजला नेऊन ठेवला. वेट विहार कायदा हा करून घेतला. होय लोकांना न्याय मिळाला. म्हणजे तुम्हाला आता बघा कुठे वेट बिगार तुम्हाला दिसणार नाही आहेत. खरी गोष्ट आहे. किंवा लिलावाच्या पद्धती, हे मुलींच्या विक्रीच्या पद्धती, अनेक गोष्टी घडत आहेत. त्या सगळ्या बंद करायला त्यावेळेसपासून भाग पाडलं आणि आता पुन्हा तेच प्रकार सुरू झालेत. तिथे संघटना कुठे कमी पडते का याचा आम्हाला शोध घ्यावा लागेल. आम्हाला सरकार गृहीत धरतंय असं आता आम्हाला वाटायला लागलंय. सरकारने आम्हाला गृहीत धरलं नाही पाहिजे. कारण एक तो शेवटची अशा श्रमजीवी संघटना आहे आमची. आमचा आमदार लढू शकत नाही, आमचा खासदार त्यांच्या विरुद्ध लढू शकत नाही, आमचा कुठलाच राजकीय पक्ष तिथे त्या प्रश्नावर बोलूच शकत नाही. म्हणजे आमचा वाडा भिवंडी रोड अत्यंत खराब आहे. आमची आंदोलनं झाली, प्रत्येक आश्वासनं दिली, काय झालं पुढे काहीच नाही. आजची परिस्थिती अशी आहे, मुंबई अहमदाबाद सारखा रस्ता चांगला होता, फोडला, सिमेंटचा केला, आता पुन्हा डांबरीकरण त्याच्यावर सुरू केलंय. अतोनात भ्रष्टाचार सुरू आहे, प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे, फक्त पैसा खाणं सुरू आहे. आणि याच्यावर बोलणारी फक्त एकमेव संघटना आहे ती म्हणजे श्रमजीवी संघटना. आणि म्हणून श्रमजीवी संघटना गृहीत धरणं थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक वेगळी रचनात्मक कार्यपद्धती आपण उभारली पाहिजे आणि त्या माध्यमातून सरकारला जाब विचारला पाहिजे की नाही हे करा, मग बोलू आपण. म्हणजे हा महत्वाचा फरक आता त्यामध्ये जाणवतोय. दुसरा तुमचा प्रश्न असा होता की तुम्हाला कुठलं आंदोलन आंदोलन कुठलंही संघटना जेव्हा आपण उभारतो ना, तुम्ही काय मी काय, आपण जे पण काम करतो ते करताना आपल्यावर जी संकटं आली ते आपण झेलू शकतो. कारण आपण ते गृहीत धरलेलं असतं की आपल्याला मारणार, आपण तुरुंगात जाणार, आपले हाल होणार, आपलं सगळं होणार. पण त्याच गोष्टी जेव्हा आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये होतात ना, तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात की नको, हा संघर्ष नको, ह्या सगळ्या गोष्टी नको, आपण सोडून जातो. मी एक प्रसंग सांगतो तुम्हाला. म्हणजे वसईचं आंदोलन 2005चं, म्हणजे विवेक भाऊंना अक्षरशः स्टेजवरून फेकलं होतं. 8 मार्च 8 मार्च 2005. एका चांगल्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू होतं, सरकारने ते दडपायचं ठरवलं, ते दडपलं आणि त्याच्यामध्ये विवेक भाऊंची मुलगी सोनू, म्हणजे त्याला बेदम मारहाण बोलतो आपण, क्रूरपणे मारहाण करणं, तशी मारहाण त्या मुलीला झाली होती. म्हणजे ते आता आमदार आहे सोनताई. विवेक भाऊंचा मला फोन आला की असं असं घडलेलं आहे, झालेलं आहे, आम्ही तिकडे निघतोय, तर इकडे नका येऊ, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जा, कारण सोनूला सिव्हिल हॉस्पिटलला नेलं आहे. मी जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला गेलो, सिव्हिल हॉस्पिटलच्या कॉटवर कपडे फाटलेले आहेत, पाठ रक्तालाल झालेली आहे. म्हणजे एका तरुण मुलीची एवढ्या घृणास्पद पद्धतीने विटंबना करणं, की तिला मारहाण करणं, म्हणजे तो संतापाचा कडेलोट होता. ज्यावेळेस ते मी बघितलं तेव्हा त्या क्षणाला मी सांगितलं, म्हणजे माझ्या ठरवलं होतं की नाही, संघटना सोडायची, संघटना नको, आंदोलन नको, काही नको. ज्या आपल्या पोटच्या पोरांवर हल्ला होतोय, त्यांचं रक्त सांडलं जातं आणि एवढ्या बेदमपणे मारलं जातं. म्हणजे अनेकांना ह्या गोष्टी माहीत नसतील की विवेक पंडितचा त्याग काय, त्यांच्या पत्नीचा त्याग काय, त्यांच्या मुलांचा त्याग काय, हे कोणाला माहीत नाही. म्हणजे विवेक पंडित यांनी मृत्यू 100 वेळा बघितला असेल, पण त्याच्या पोरांनी तो मृत्यू बघितलेला आहे, त्यांच्या मुलींनी एवढा बेदम मार खाल्लेला आहे. म्हणजे तो जो प्रसंग मला आधी आठवतोय, सोनूताईचे कपडे फाटलेले आहेत, पाठण रक्तालाल झालेले आहेत, एवढं बेदम मारहाण. त्यावेळेस जे वाटलं तो प्रसंग की साला ही संघटना अशी नाही थांबलेली, ही रक्ताच्या शिंपणाने वाढलेली आहे संघटना. हिला संघटनेला कोण संपवू शकत नाही.
ह्या संघटनेने जे काही केलं आणि कोणासाठी केलं होतं ते विवेक पंडितनी स्वतःच्या मुलीसाठी केलं नव्हतं, स्वतःच्या मुलांसाठी केलं होतं की स्वतःसाठी केलं नव्हतं. बरोबर. तिथल्या प्रश्नांवर केलं होतं, वसईतल्या प्रश्नांवर ज्या गोष्टी करायच्या हव्यात त्या केल्या होत्या आणि त्याच्यासाठी एवढ्या क्रूर पद्धतीने मारहाण करणं आणि तरीही त्याच ताकदीने पुन्हा उभी राहणं. म्हणजे सोनूताईंचंही आत्मबळ ढळलं नाही, विवेक भाऊंचंही ढळलं नाही आणि त्याच्यातून ही लोक पुन्हा उभी राहतात आणि पुन्हा नव्या लढ्याला सुरुवात करतायत. म्हणजे आमच्यासारखी लोक त्याच क्षणाला संघटनेचं शटर बंद केलं असतं, घरी राहिलं असतं की बघ मुलांचं रक्त सांडायला लागलं तर बस झालं. आणि कोणासाठी करतोय, याच्यातून फायदा काय आपल्याला? जे करतोय ते समाजासाठी करतोय, लोकांसाठी करतोय. त्याच्यात जर आपल्या मुलांच्या प्राणापर्यंत येत असेल तर ते का आपण करावं? कोणीही त्या निर्णयापर्यंत आलं असतं. खरी गोष्ट आहे. विवेक भाऊनी नाही केलं, पुन्हा त्याच ताकदीने ते उभं राहिलं. म्हणजे अजूनही सोनताई आता जरी आमदार असल्या तर ते त्याच ताकदीने संघटनेमध्ये कार्यरत आहेत. हो. तुसवरही मागे हल्लेल्या नाही आहेत. म्हणजे माझ्या मुलाच्या एखाद्या कोणी कानफडात मारली असते, मी सांगितलं बाबा जाऊ दे, विषय संपला, आजपासून नाव काढायचं, आम्ही मार्ग बदलला असता. आम्ही त्यांनी मार्ग नाही बदलला. म्हणजे हे व्रत मी जे घेतलेलं आहे ते व्रत मी मरेपर्यंत चालू ठेवीन आणि त्यासाठी कितीही संकट आली तरी ते मी पेलेन. म्हणजे लाईन दोरी ठरलेली आहे, टार्गेट ठरलेलं आहे. त्यामुळे तो जो प्रसंग आहे किंवा अशा अनेक प्रसंग म्हणजे मध्ये गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना टँकरचा झालेला, म्हणजे मी खूप लिखाण केलंय. 302चा गुन्हा करणं वगैरे, म्हणजे विवेक भाऊंना अनेक संकट आली. पण ज्या पद्धतीने मारहाण सोनूताईला झाली होती ते जे बघितलं, म्हणजे अगदी तुम्हाला झालेली मारहाण असेल किंवा बाळाराम भाऊला, गणेशपूरला झालेली मारहाण मी बघितलेली आहे, अनेक हल्ले मी बघितलेले आहेत. पण जेव्हा आपल्या मुलांवर येतं ना तेव्हा आपण सर्व सोडून द्यायची तयारी करतो. विवेक पंडितने ते सोडलं नाही. त्यांनी समाजासाठी वाहून घेतलं, जे काही रक्त सांडलं. जे आम्ही नेहमी सांगतो की रक्त सांडून म्हणजे रक्ताच्या शिंपणाने ही संघटना रुजवलेली आहे. म्हणून आम्हाला या संघटनेकडनं खूप अपेक्षा आहेत. आम्हाला ही संघटना आज नको आहे, आम्हाला अजून 1000 वर्ष पाहिजे, अजून 100 वर्ष पाहिजे. कारण जो त्याग केलेला आहे, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत आलेल्या नाहीत, लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. लोकांपर्यंत आत्ताचा विवेक पंडित दिसतोय, आत्ताची श्रमजीवी संघटना दिसते. पण ती उभारताना जे काही हाल अपष्टा सोसाव्या लागल्यात, जी काही संकट झेलावी लागलेत, ती संकट लोकांसमोर यायला हवीत. पुढच्या पिढीसाठी ती कार्यरत व्हायला हवी. कारण आमच्या पुढच्या पिढीच्या पुढे प्रश्न म्हणजे आम्ही नेहमी भाषणातून सांगतो मी की छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर ते काही ढाल तलवार घेऊन लढले नसते. त्यांच्या एका हातात कॉम्प्युटर असतं, कॉम्प्युटरचं माऊस असतं. एका हातामध्ये त्या वेगळ्या पद्धतीने कॉम्प्युटरवर त्यांनी ते सगळी उभारणी केली असती, रचना केली असते आणि त्या पद्धतीने लढले असते. म्हणजे आजच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही लढलो असतो. पुढची जी पिढी आहे ती त्या पद्धतीने लढण्यासाठी तयार करणं हे आता संघटनेचं प्रमुख कार्य असलं पाहिजे. म्हणजे 10 वर्षाने तुमच्या संघटना कोण तर रस्त्यावरची लढाई आपण लढू शकतो, आंदोलन मोर्चे करू शकतो. पण ज्या पद्धतीने आम्हाला तेव्हा कोण गरज लागणार आहे, तेव्हा शास्त्रज्ञांची गरज लागणार आहे, वैज्ञानिकांची गरज लागणार आहे, आम्हाला इंजिनियरची गरज लागणार आहे, आमच्याकडे डॉक्टरची गरज लागणार आहे, त्या विचारवंतांची गरज लागणार आहे. आणि त्या विचारवंतांची फळी उभी करणं, त्या पद्धतीचे कार्यकर्ते घेणं. रस्त्यावरच्या लढाई आमच्या लढून झाल्यात, पुढच्या लढाई आम्हाला रस्त्यावरच्या नाही लढता येणार. कारण रस्त्यावरच्या लढायांना एक मर्यादा असते. ती करणारी लोक जी आहेत ती या पिढीमध्ये संपून जातील. आम्ही बघतोय की अजून 25 वर्षाने ही रस्त्यावरची लढणारी लोक जी आहेत ते आम्हाला दिसणार नाही आहेत. मग त्याच्यानंतरची लढाई कोणती असेल तर त्या लढाया अपेक्षित ठेवून त्या पद्धतीची लोक जवळ घेणं, त्या लोकांना त्या पद्धतीचं प्रशिक्षण देणं. कारण आत्ता प्रत्येकजण स्वार्थी आहे, म्हणजे प्रत्येकाला पैसा पाहिजे. म्हणजे हल्ली पैशाशिवाय कोणीच काही बोलायला तयार नाही आहे. त्याच्यामुळं निस्वार्थीपणे मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, मला लोकांसाठी जगायचं आहे, त्या भावनेने प्रेरित होऊन काम करणारी जी काही विचारवंत मंडळी आहे विविध क्षेत्रातली, त्यांना एकत्र घेऊन संघटनेची नव्याने उभारणी करणं. म्हणजे हा ढाचा असाच ठेवून याच्यामध्ये बदल नाही करायचा. पण नवी जेव्हा संघटना आमच्या उभं करायची, मला 100 वर्षांतर जी संघटना उभी करायची तिची पायाभरणी आज जर झाली तर ह्या सांडलेल्या रक्ताला किंमत आहे.
नाहीतर ते रक्त, जसं स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य सैनिकांनी सांडलेल्या रक्ताला आत्ता किंमत उरलेली नाही आहे. स्वातंत्र्य आम्हाला का मिळालं आणि आम्ही आता खरंच स्वातंत्र्य आहोत का? आम्हाला प्रत्येक टेबलवर पैसे मोजावे लागतात. म्हणजे एवढं करप्शन कधीही नव्हतं, कधी नव्हतं. एवढं करप्शन आता वाढलेलं आहे. आणि मग त्याच्याविरुद्ध आम्हाला कसं लढावं लागेल? आम्ही सांगतो योजना राबवल्या पाहिजेत, योजना राबवल्याच पाहिजेत, पण योजना यशस्वी कधी होतील? तर त्याच्यातलं करप्शन दूर बंद झाल्यानंतर, म्हणजे शून्यवर करप्शन आलं पाहिजे. मी 1994ला ज्यावेळेस हे सगळं वावरवणीचं घडलं आणि मग मुख्यमंत्र्यांकडे तो जो अहवाल दिला त्यामध्ये सांगितलं होतं की किती पण योजना राबवा, ते तुम्ही आत्तापर्यंत जो पैसा द्याल त्या सोन्याची कौलं, चांदीच्या भिंती, हिऱ्या माणकीची दारं बसली, एवढा पैसा आतापर्यंत खर्च झाला आहे. हो. त्यावेळी तेव्हा सांगितलं का एवढा पैसा तुमचा खर्च होईल तरी काय होणार नाही. योजना प्रामाणिकपणे राबवणं, त्याच्यातलं करप्शन बंद. ज्या दिवशी भ्रष्टाचार बंद होईल, म्हणजे सगळ्याला मी एकच उत्तर दिलं होतं, ज्या दिवशी करप्शन बंद होईल ज्या योजनेतला भ्रष्टाचार कमी, म्हणजे जो पैसा तुम्ही 100 रुपये पडाल तो 100 रुपये आमच्या आदिवासीपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचला तरच तो विकास होईल. नाही तर तुम्ही असं कितीही योजना करा, उपयोग नाही. मग तो भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मग ती यंत्रणा आम्ही उभी करणं. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट रस्त्यावर लढली पाहिजे अशातला भाग नाही. करप्ट ऑफिसर कोण आहेत, बरोबर, त्यांची एक यादी तयार करणं, त्यांचे फलक लावणं, की त्यांना पकडून देणं, की त्यांच्याविरुद्ध आंदोलन करणं, की त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी पैसा खाल्ला तो सगळं जाहीर करणं. अशा वेगवेगळ्या योजना आखणारी जी पोरं, तरुण पिढी, तरुणी जर आपण जर उभ्या केल्या तर पुढच्या प्रश्नांना आम्ही सामोरे जाऊ शकतो. आणि ती अपेक्षा आम्हाला फक्त आणि फक्त श्रमजीवी संघटना आणि विवेक पंडित यांच्याकडूनच आहे. जो काही प्रश्न पाटील साहेबांना विचारला आणि त्यांनी जो पूर्वीच्या संघटनेमधला आणि आताच्या संघटनेमधला फरक सांगितला, तो फरक सर्वसामान्यांनी आम्हाला अनेक वेळा सांगितलेला फरक आहे की आंदोलनं ही निर्णायक व्हायला पाहिजेत. 2020पर्यंत तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही या 26 जानेवारीपासून ती सुरुवात करतोय. म्हणजे याचं प्लॅनिंग आम्ही केलं आहे की या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे जलजीवनचा प्रश्न आहे, पाणी, वनजमिनीचा प्रश्न आहे, गावठाणाचा प्रश्न आहे, हे जे काही प्रश्न आहेत याची निवेदनं देऊन आणि पहिली पायरी शांततेमध्ये ग्रामपंचायतला ही निवेदनं देऊन येणाऱ्या काळामध्ये निर्णायक आंदोलनं झाली पाहिजेत अशी लोकांचीच मागणी आहे. की आता किती दिवस आपण त्यांच्या लेखी उत्तराचे घेऊन आणि आशेवर राहू. माझा शब्द गृहीत धरतात. त्यांनी जे गृहीत धरलंय त्या गोष्टीला नक्की येणाऱ्या काळामध्ये छेद देण्याचं काम श्रमजीवी संघटना करेल हे मी सरचिटणीस म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही तसं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि अनेक लढ्याचे तुम्ही साक्षीदार आहात. इतिहासाची पानं चाळताना तुम्ही एक महत्त्वाचा लढा सांगितला की ज्याच्यामध्ये फक्त भाऊंनाच त्रास झाला असं नाही, त्याच्या कुटुंबाला त्रास झाला. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपल्या मुलाला साधं कोणी दम दिला तरी आपण सांगतो की त्या रस्त्याला जाऊ नको, तू दुसऱ्या रस्त्याला जा. सर्वसामान्य माणूस आपण असा विचार करतो, पण काही वेडी माणसं असतात जशी भाऊंसारखी की त्यांना ते वेड लागले आणि त्या वेडामुळेच की काय ते त्या मार्गानेच जातात, जे ध्येय गाठायचे त्या ध्येयाच्या दिशेने जातात. अतिशय समर्पकपणे आपण या प्रश्नाला आमच्या उत्तर दिलं. आपण इथे आलात अतिशय समर्पकपणे आणि तुमचा प्रदीर्घ एवढ्या वर्षाचा संघटनेच्या बरोबरचा जो सहवास आहे त्या सहवासातून तुमची जी निरीक्षणं आहेत, तुम्हाला जे काही श्रमजीवी संघटनेच्या सभासदांना सांगायचं आहे ते तुम्ही इथे येऊन सांगितलं. मी आपलं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो तुम्हाला की आमच्या येणाऱ्या तरुण पिढीला ही आपली प्रदीर्घ चाललेली मुलाखत नक्कीच प्रेरणा देणारी होईल. तुम्ही गेले 37 वर्ष संघटनेवर प्रेम करत राहिलात. यापुढेही प्रेम येणाऱ्या पिढीला
येणाऱ्या कार्यकर्त्यांना तुमच्याकडून मिळत राहो. कारण लढाई जेव्हा रस्त्यावरची लढत असतो तेव्हा जे पडद्यामागे असतात ते त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि तुम्ही अनेक वेळा त्या पडद्याच्या पुढे येऊनही लढलात आणि अनेक वेळा पडद्याच्या मागे राहूनही समर्पकपणे साथ दिलेली आहे. ह्या स्टुडिओमध्ये श्रमजीवी संघटनेच्या हितचिंतकांना आणि समर्थकांना बोलवून त्यांच्या अशा पद्धतीची मुलाखती घेऊन येणाऱ्या पिढीला कशी प्रेरणा देता येईल, इतिहास कसा सांगता येईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजची मुलाखत आपली घेतली. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. सर्वांना जिंदाबाद. धन्यवाद.